नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर हा जो व्लॉग आहे ना, तो शनिवारचा आहे आणि इथे माझी नाश्त्याची तयारी सुरू आहे. रात्री इडली केली होती, तर मला आणि नवन्याला हे इडली ना फ्राय करून खायला फार आवडतं. आणि बाहेर आज अगदी कडक असं ऊन पडलं होतं. 8:30च वाजलेले आहेत सकाळचे, पण ऊन अगदी कडक असं आहे. पावसाळा पूर्ण निघून गेला आहे, म्हणजे जो अवकाळी पाऊस आला होता तो निघून गेला आहे. आणि ही जी फ्राय केलेली इडली असते ना, तिच्यावर थोडासा मसाला भुरभरून किंवा मॅगी मसाला भुरभरून तुम्ही सॉस, चटणी किंवा सांबर कशासोबतही खा, अगदी मस्त असं लागतं. नवन्याला हे सॉससोबत जास्ती आवडतं आणि मी इडली किंवा चटणीसोबत, जी आपण खोबऱ्याची चटणी करतो ना त्यासोबत मस्त असं खात असते. आणि आज आम्हाला जायचं आहे गावाकडे. ते म्हणजे माझे जे आजी सासरे ना, त्यांचा महिना आहे आज, त्यामुळे मग तिकडे जायचं होतं. म्हणून मी सकाळी पटपट आवरलं आणि तिकडे गेल्यावर जो महिन्याचा कार्यक्रम आवरल्यानंतर आम्ही निघालो शेतात जायला. कारण विहिरीला पाणी आलं होतं भरपूर असं पाऊस झाल्यामुळे. म्हणून मग तयारी केली होती. तिच्या पप्पा बोलले होते नवन्यालाही विहिरीत थोडंसं आपण स्विमिंग करूयात. तर करून आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो. तिच्यासाठी ड्रम वगैरे जे गावाकडे शिकवतात ना ज्या पद्धतीने स्विमिंग, त्याची सगळी. पण इथे येऊन पाहत होतं काय, पाणी बरंचसं खाली गेलं होतं. त्यामुळे नवन्या जी उतरणार होती विहिरीत, तो प्लॅन पूर्णपणे कॅन्सल झाला. आणि इथे हे जे झाड येतं ना साईडला, तर हे नेहमी काढावं लागतं. आणि नेहमी जेव्हा हे उतरतात ना विहिरीत एकदा तरी पोहण्यासाठी, तेव्हा हे काढलं जातं. तर तेच चालू होतं मग. आणि नवन्या हे पहिल्यांदा, म्हणजे तिने याआधी पाहिलं पण तिला ते आठवत नसेल, तेव्हा ती लहान होती. तर तिचे पप्पा जेव्हा उतरणार होते ना, तेव्हा ती अशा पद्धतीने काहीशी ओरडत होती. तिचा तिच्या पप्पांमध्ये एवढा जीव आहे ना की ती एवढी घाबरत होती तिचे पप्पा खाली उतरताना. तिचं म्हणणं होतं, पप्पा हे खूप खोले नका उतरू, तुम्हाला काही होईल. खूप म्हणजे खूपच घाबरत होती. आणि ते पाहून ना खरं तर आम्हाला सगळ्यांना हसायलाही येत होतं. आणि तिच्या काकांना म्हणायची, तुम्ही उतरा पप्पा, तुम्ही नका जाऊ. एवढा म्हणजे एवढा दंगा केला आहे ना तिने की बस. आणि गावाकडनं आम्ही लवकरच निघालोत, कारण हे बोलले होते जाताना डीमार्टमध्ये जाऊयात आणि तुझं जे काही ग्रॉसरी येते तू भरून घेत आणि नवन्यालाही ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या. खरं तर माझी बिलकुल इच्छा नव्हती जायची, कारण माझी ना तब्येतच सकाळपासून ठीक नाही आहे. गेले 2-4 दिवस झाले असेल. रात्रीची 2:30-3 वाजेपर्यंत मला झोप येत नाही आहे. सकाळी जाग येते 6:30-7 वाजतात. दुपारी पुन्हा झोप येत नाही. त्यामुळे अशी व्यवस्थित अशी झोपच झालेली नाही आहे. आणि त्यामुळे ना मला आज खूप असं थकल्यासारखं वाटत होतं सकाळपासूनच. खरं तर माझी इच्छाही नव्हती गावाकडे जायची, पण म्हटलं ठीक आहे चला ती येऊयात जाऊन. जर तेवढंच फिरलं तर कधी कधी बरं वाटून जातं. आणि मग डीमार्टचंही असंच झालं. मला असं शॉपिंग करायला वगैरे फार आवडते. मग ती भाज्यांची असू देत, फळांची असू देत, किराणा भरणं असू देत, कुठलंही असू देत, मला प्रचंड आवडतं. तर म्हटलं मग जर आवडीची गोष्ट केली आणि बरं वाटलं तर काही सांगता येत नाही. म्हणून खरं तर गेली होती. नाहीतर आधी सकाळी यांना म्हटलं होतं की बघूयात, जर बरं वाटलं तर जाईल. पण नंतर म्हटलं ठीक आहे, आवडीचं काम केल्यावर बरं वाटत असतं, म्हणून जाऊयात बोललं. आणि नवन्या ना गाडीत जाता जाता झोपली होती, कारण तीही काल रात्री ना माझ्यासोबत 1 वाजेपर्यंत जागली होती. मी तर 3 वाजता झोपली आहे रात्री आणि पहाटे 6लाच मला जाग आली. तर त्यामुळे काल तर अजिबातच झोप झाली नव्हती. माझं प्रचंड डोकं दुखत होतं आणि खूप म्हणजे खूपच मला असं थकल्यासारखं वाटत होतं. पण म्हटलं ठीक आहे चला जाऊयात, मस्त खरेदी करूयात, कारण नवन्याच्या स्कूल चालू होणार आहे. तर त्यासाठीही मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत तिला. त्यासाठी खरं मी डीमार्टमध्ये घाई केली जायला, कारण मला खूप आवडतात अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला, खरेदी करायला. पण काहीही त्याचा उपयोग झाला नाही. माझा जो त्रास आहे ना तो मला अजूनच वाढला. आणि मी बोललो होतं की मी घरी आल्यावर लगेचच मी काय शॉपिंग करून आली हे दाखवेल.
पण माझ्यात ना खरंच अजिबात म्हणजे अजिबात अंगात ना त्राणच राहिले नव्हते. असं वाटत होतं की मला झोपायला मिळावं. तर त्यासाठी मी काय केलं, वरण भात लावला आणि यांना बोललं की मी झोपून घेते, 1-2 तासांनी उठूत आणि मग आपण जेवूयात. साधारण आम्हाला घरी जाईपर्यंत 6:45 6:30 6:45 झाले होते. मी पटकन वरण भाताचा कुकर लावला आणि झोपायलाही घेतलं होतं. पण मला झोप काही आलीच नाही, कारण माझं डोकं इतकं दुखत होतं, असं वाटत होतं ते फुटेल काही वेळाने, इतकं ते दुखत होतं. आणि प्रेग्नन्सीमध्ये आपण दुसऱ्या कुठल्या गोळ्याही घेऊ शकत नाही. तर मला फक्त क्रोसिनची गोळी घ्यायला सांगितली डोकं दुखत असेल तर. पण झालं असं होतं की घरात गोळीच नव्हती. तर मी झोपायचा प्रयत्न केला, मला काही झोपच आली नाही. शेवटी मी उठले आणि यांना म्हटलं आपण जेवून घेऊयात, मला गोळी घेऊन येत, गोळी घेते आणि मग मी झोपते. ते बोलले ठीक आहे चालेल. पण जेवण करून गोळी घेतली तरीही बरं वाटत नव्हतं. शेवटी मला 10 वाजता झोप लागली आणि जे 10ला मी झोपली ना, ती सकाळी डायरेक्ट 8:30ला उठली. इतकी छान झोप लागली. मध्ये 1-2दा वॉशरूमला जायला जाग आली, नाहीतर मला वॉशरूमला जायला ना 7 ते 8 वेळा मी रात्रीची उठत असते. पण रात्री 2च वेळा उठले आणि 1-2 वेळा नवन्या थोडीशी किरकिर करत होती म्हणून, नाहीतर खूप छान मी झोप घेतली होती. आणि गोळी घेतल्यावर ना क्रोसिनची एक अर्ध्या-पाऊण तासातनं डोकं माझं बरं झालं होतं. म्हणून मला खूप बरं वाटलं. पण काय सांगणार, हालत खरंच खूप खराब होते आजकाल. माहीत नाही का, झोप झाली नाही तरी डोकं दुखतं, पाणी कमी पिलं तरी डोकं दुखतं, बऱ्याचशा कारणाने डोकं दुखत असतं. त्यामुळे मी हा व्लॉग जो आहे तो पुढे काही कंटिन्यू केलाच नाही. त्यामुळे हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.